श्री स्वामी समर्थ सर्वांना. रिकामे टेकडे असण्यापेक्षा आपण 4 पैसे कमवत असू तर ते आपल्यासाठीच चांगलं असणार आहे. कारण तिथे आपल्याला 4 लोक ओळखत असतात. आपली एक आयडेंटिटी असते, आपल्याला मान सन्मान असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शब्दाला किंमत असते. आणि त्याच ठिकाणी आपल्या हातात काही काम नसेल, आपण 4 पैसे कमवत नसू, तर मग त्या ठिकाणी आपल्या शब्दाला देखील किंमत नसते आणि आपलं मत कुणीच गांभीर्याने घेत नाही आणि आपल्या मताला देखील फारशी काही व्हॅल्यू राहत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आजकाल जग चंद्रावर गेलं असं म्हणतात, ते खरंच आहे. पण तरी देखील वस्तुस्थिती काहीशी अजून बदललेली नाही आहे आणि सगळं काही पैशावर चालतं. दिवस जसा चालू होतो तसा एकही रुपया खर्च न होता आपला एकही दिवस जात नाही. रोजचा आपल्याला पैसा हा खर्च करावाच लागतो कुठल्या ना कुठल्या कारणासाठी. त्यामुळे हातात आपल्या आधी काम असायला हवं आणि काम केल्याशिवाय 1 रुपयाही कुठून येत नाही. आणि हेच काम करत असताना तुम्ही जर जगाची पर्वा केली, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील हा विचार केला, जर तुमच्या मनामध्ये भीती बाळगला आणि समाजाचा विचार करत राहिला, तर ते लोक तुम्हाला काही कमी पडल्यास किंवा तुमच्या घरामध्ये काही खायला प्यायला नसेल, तुम्ही आजारी असाल, तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, त्यावेळी तुम्हाला ते विचारायला येणार नाही आहेत आणि तुम्हाला काही आणूनही देणार नाही आहेत. त्यामुळे या लोकांचा विचार आपण करायचा आणि करून तरी काय होणार आहे. ते लोक तुम्हाला 2 दिवस बोलतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे या गोष्टीचा विचार आपण न करता आपण कुठल्या मार्गाने जातोय त्या मार्गाने पुढे चालत राहायचं आणि पुढे आपलं काम करत राहायचं. आणि कसं आहे, आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली करत राहू ना, त्यावेळी आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे आणि निगेटिव्हिटी असली की मग आपला तोटाच होणार आहे. ह्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहे, कारण आपण एक सुशिक्षित आहोत. आणि जरी आपलं शिक्षण जास्त नसलं तरी आपल्याकडे अनुभव असतो ना जगाचा. कारण अनुभव घेण्यासाठी आपल्याला फार शिक्षणाची काही गरज नसते, ते आपल्याला आपसुकच येत जातं, हो की नाही. लहानपणापासून आपले इतके संघर्ष असतात ते आपल्यालाच माहिती असतं, या जगाला काय माहिती असतो. प्रत्येकाला ज्याचा त्याचा संघर्ष माहिती असतो. फक्त काय 4 लोकांना बोलायचं, टोमणे मारायचं माहिती असतं. आणि आजकालचं जग कसं आहे ना, कुणी प्रगती करत असेल तर जळतात आणि कुणी जर असाच रिकामा बसून असेल, 4 पैसे कमवत नसेल, तरी देखील त्याला नावे ठेवतात. म्हणजे असं ना तसं तुम्ही पुढून का किंवा पाठीमागून खा, तुम्हाला नाव हे ठेवलंच जाणार आहे. मग त्याचा विचार आपण न करता, ठेवतात ना ठेवू द्या म्हणायचं, आपण आपलं काम करत राहायचं. मग पुढे जाऊन आपली प्रगती झाली की हीच नावं ठेवणारी तोंड आपोआप बंद होतात आणि तेच लोक आपले नाव काढल्याशिवाय राहत नाहीत. आणि हेच आयुष्याची खरी गंमत आहे. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.